अनेक चिनी सम्राटांच्या राजधानीचं शहर असणारं शिया त्याची तटबंदी आजही शाबूत आहे. 14व्या शतकात बांधलेला बेल टॉवर आज शहराची ओळख झाला आहे. संपूर्ण तटबंदीच्या भोवती रुंद आणि खोल खंदक आहे आणि मधल्या जागेत बांधलेली उद्यानं ही बहुतेकांच्या विरंगुळ्याचं साधन झालेली आहेत. शियाच्या प्रसिद्ध टेराकोटा आर्मीच्या जागेवर जाण्याआधी आपल्याला भेटवस्तूंच्या दुकानात घेऊन जातात. या ठिकाणी अनेक प्रतिकृती आहेत, वेगवेगळ्या आकारांचे पुतळे आहेत, काही तर खऱ्या माणसाच्या आकाराचे आहेत. सेनापती, सैन्य अधिकारी, धनुर्धर, पदाती अशा सर्व प्रकारच्या सैनिकांचे इथे पुतळे आहेत. येथील पारंपरिक कलाविष्कार आणि छोट्या मोठ्या वस्तू याचे पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत घरी घेऊन जाण्यासाठी. जेडस्टोन मध्ये बनवलेले छोट्या छोट्या दागिन्यांपासून पूर्णाकृती पुतळ्यांपर्यंत बरंच काही इथे उपलब्ध आहे. 1974 पासून 3 ठिकाणी केलेल्या उत्खननामध्ये टेराकोटामध्ये बनवलेले पूर्णाकृती सैनिकांचे 6 ते 8 हजार पुतळे त्या ठिकाणी सापडले. याशिवाय त्या ठिकाणी प्राणी, रथ यांच्याही टेराकोटामधल्या प्रतिमा सापडल्या. हे सैनिक लढाईला निघण्याच्या तयारीत दिसतात. इथे उत्खननाच्या 3 जागा आहेत. ही पहिली सगळ्यात मोठी. सगळे मिळून इथे 6 ते 8 हजार टेराकोटा वॉरियर्स आहेत. प्रत्येकाची चेहरेपट्टी वेगळी आहे. कोणाला मिशा आहेत, कोणाला दाढी आहे, वगैरे वगैरे. या पुतळ्यांचे हातपाय आणि शरीर एका साच्यातून जरी बनवले असले तरी प्रत्येक चेहरा हा स्वतंत्रपणे आणि वेगवेगळ्या तपशिलात घडवला गेला. चीनचा प्रथम सम्राट चीन शी हुआ याने निसर्गरम्य परिसरात आपली दफनभूमी ठरवली होती. मरणोत्तरही आपला रुबाब सम्राटाचाच असावा यासाठी त्याच्यासोबत टेराकोटाचे सैनिक, प्राणी आणि रथ वगैरेचे दफन केले होते. राजाज्ञेनुसार नंतर हे घडवणाऱ्या कारागिरांना मारून टाकण्यात आले. परिणामी झालेल्या बंडाळीत या राजप्रकल्पाचे मोठे नुकसान झाले. मातीच्या ढिगाऱ्यातून पुतळे काढतानाही मोडतोड झाली. प्राणी, रथ यांच्या प्रतिकृती मोडलेल्या आढळल्या. या सगळ्याची आज इथे पुनर्जोडणी केली जाते. आपण पाहतो ते जोडणी केलेले. एका धनुर्धराचा पुतळाच काय तो एक अखंड सापडला होता. या पुतळ्यांचे मूळ रंग मात्र उत्खननानंतर लगेच हवेच्या संपर्कात आल्यावर उडून जातात. सम्राटाच्या दफनभूमीचं उत्खनन अद्याप सुरू केलेलं नाही.